कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय वाईट वागले ग तुझ्याशी? काय वाईट वागले? अगं लाली, आपलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं, आपण सगळं गमावून बसलो होतो, तेव्हा ह्या घरानं, इथल्या माणसांनी आपल्याला आधार दिलाय, पण कधी ह्या लोकांनी जाणवू दिलं नाही ग। आणि तुझ्या ह्या भावजया तुझ्या पुढे एक शब्दही काढत नाहीत। दुसऱ्या कोणी असत्यानं तर त्यांनी तुला पदोपदी जाणीव करून दिली असती की तू खरंच परकी आहेस। मला सांग लाली, तू कधी त्यांना कामात मदत केलीस? तुझे दोन भाऊ, तू एवढं सगळं करूनही त्यांनी तुला मोठ्या मनाने माफ केलं, तरी पुन्हा तू त्याच वाटेला जातेस। अगं, तू मागण्याआधी तुझ्या हातात सगळं दिलं जातंय, पण तुला ना लाली त्यांच्या ह्या चांगुलपणाची अजिबात किंमत नाही। सारखं आपलं ऐकवत राहिलीस त्यांना, मी बाई परकी, मी बाई परकी। अगं, पण परकी माणसं पण एवढं वाईट वागली नाहीत जेवढं तू वाईट वागलीस त्यांच्याशी, तेही मुलाच्या नावाचं भांडवल करून। काय म्हणूचा तुमका? मी श्रीनूच्या नावाचं भांडवल करताय? हो, मला सांग लाली, कधी श्रीनूने निशीबद्दल त्याच्या मनात काही आहे असं सांगितलं होतं काय ग? तसा नाही बोलून दाखवला, पण त्यांचं लग्न झालं असता तर मग? तेच तर लाली, झाला असता तर तुला ह्या घरात मानाचं स्थान मिळालं असतं, या घरात मोठेपणा मिळाला असता। पण लाली, अगं, मोठेपणा मिळवण्याच्या नादात तू आपलेपणा गमावून बसतेस, आणि ह्याचं तुला साधं भानही राहिलं नाही ग लाली। मला सांग ना, काय मिळवलंस ग तू? काय मिळवलंस? अगं, श्रीनूचं लग्न मोडलं ग आपल्या, आणि याला जबाबदार निशी नाही, तू आहेस। कारण तू तुझा स्वार्थ साधण्याच्या नादात मुलांच्या मनात काय आहे याचा साधा विचारही केला नाहीस ग। निशीला जबाबदार ठरवून मोकळी झालीस, कारण तिच्या एका निर्णयाने तुझ्या सगळ्या इच्छांवर पाणी फिरलं असं समजतेस तू, म्हणून तिचं सगळं चांगलं होतं ना तुला बघवत नाही आली, आणि या सगळ्यासाठी तिच्या लग्नाच्या तयारीत तू भांडणं उकरून काढतेस। हे बघ लाली, निशी सोबत वाईट वागणं बस कर, अजूनही वेळ गेलेली नाहीये लाली। कोणाला दोष देण्याआधी कधीतरी स्वतः आत्मपरीक्षण करायला हवं, पण तू कायम दुसऱ्यांनाच दोष देत आलीस, आणि त्यामुळे आज ही वेळ आली आहे आपल्यावर। पण आता आणखीन उशीर व्हायला नको। मला असं वाटतं तुझ्या भावांच्या संसाराचं भलं व्हावं, आणि म्हणून तू या घरातून बाहेर पडावंस। राहणार खय? खाणार काय? हे राहुल आले, देवळाच्या पायरीवर झोपू, कोणाच्याही शेतात राबू आणि पोट भरू, पण इथे नाही राहणार। जा, काही जायचं तिकडे जा, तुमचं तोंड घेऊन ना जा, कुठे जायचं आता? लाली या घरातून कुठेही नाही जाणार। बघ, विचार कर, एकतर मी आणि श्रीनू, नाहीतर हे घर। तुला कोणाची तरी एकाची निवड करावी लागेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।